नमस्कार. श्री गुरुचरित्र हा खरं तर एक असा ग्रंथ आहे जिथे श्रद्धा आणि चमत्कार अगदी एकत्र येतात. तर आज आपण त्यामधल्याच एका अध्यायात जाणार आहोत जी आपल्याला एका अविश्वसनीय बदलाची गोष्ट सांगते. कधी विचार केलाय की एखाद्या गोष्टीवर ठेवलेल्या प्रचंड श्रद्धेची ताकद नेमकी काय असू शकते? हाच प्रश्न खरं तर आपण जी कथा ऐकणार आहोत तिच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि हो, ही कथा थेट श्री गुरुचरित्रातील एका प्रसिद्ध अध्यायातूनच घेतलेली आहे. म्हणजे आपण थेट मूळ स्रोताच्या गाभ्याशी जोडले जाणार आहोत. चला तर मग कथेच्या सुरुवातीला जाऊया. भिल्लवडी नावाचं एक पवित्र ठिकाण, तिथलं वातावरण कसं होतं ते अनुभवूया. गोष्ट अशी आहे की श्रीगुरू तीर्थयात्रा करत करत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या एका शांत ठिकाणी पोहोचले. आणि तिथे भुवनेश्वरी देवीच्या मंदिराजवळ असलेल्या एका औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. आणि याच ठिकाणी आपल्या कथेच्या नायकाची एंट्री होते, एका अशा मुलाची ज्याचं आयुष्य संघर्षाने त्रासाने भरलेलं होतं. त्याची अवस्था इतकी वाईट होती की वयाच्या 7व्या वर्षी मुंज झाली, पण त्याला गायत्री मंत्राचा साधा उच्चार करणंही जमत नव्हतं. त्याला लोक कुळाला कलंक आणि पशु समान असं काहीबाही म्हणू लागले. जरा विचार करा, हे शब्द ऐकून त्या लहान मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल. समाजाकडून होणाऱ्या या सततच्या थट्टेमुळे तो आतून पार खचून गेला होता. त्याच्या मनात इतकी निराशा भरली होती की विद्येशिवाय जगणं व्यर्थ आहे असं त्याला वाटू लागलं. आणि याच निराशेतून त्याने भिल्लवडीच्या भुवनेश्वरी मंदिरात जाऊन एक टोकाचा निर्णय घेतला. आणि येथे कथेला एक असं वळण मिळतं जे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्या मुलाने भक्ती आणि निराशेपोटी एक असं पाऊल उचललं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ही फक्त तपश्चर्या नव्हती, ही त्याची शेवटची धडपड होती. बघा, 3 दिवसांचा कडक उपवास, देवीसमोर एकाग्र प्रार्थना आणि शेवटी सगळ्यात मोठं पाऊल, स्वतःची जीभ कापून देवीच्या चरणी अर्पण करणं. यातून त्याची निराशा आणि संपूर्ण शरणागती दिसून येते. आणि म्हणतात ना, जिथे सर्व आशा संपतात तिथेच एक दैवी शक्ती येते. त्याच्या या अढळ श्रद्धेने प्रसन्न होऊन देवी त्याच्या स्वप्नात प्रकट झाली आणि त्याच्यासाठी आशेचा एक नवीन किरण घेऊन आली. देवीने त्याला फक्त आशाच दाखवली नाही, तर एक अचूक मार्ग दाखवला. ह्या शब्दांनी आता श्रीगुरूंच्या भेटीची उत्सुकता आणखीनच वाढली. आता आपण त्या क्षणाकडे वळूया जिथे त्या मुलाचं नशीब पूर्णपणे बदलणार होतं. कथेचा परमोच्च बिंदू. तो मुलगा बोलू शकत नव्हता, पण काहीही न बोलता त्याने केलेल्या त्या एका कृतीतून त्याचं पूर्ण समर्पण दिसत होतं. हे एक साधं पण अत्यंत शक्तिशाली कृत्य होतं. एक साधा स्पर्श, पण याच स्पर्शाने अशक्य गोष्ट शक्य होणार होती. आणि त्या एका स्पर्शाने जो अविश्वसनीय बदल झाला तो खरोखरच थक्क करणारा होता. हा बदल बघा, एका क्षणापूर्वी एक मंदबुद्धी मुका मुलगा आणि दुसऱ्या क्षणी सर्व ज्ञानाचा स्वामी. हा बदल इतक्या पटकन घडला, पण तो संपूर्ण होता. त्या एका स्पर्शाने त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्याला नेमकं कोणतं ज्ञान मिळालं? 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे. एवढंच नाही तर तर्क आणि व्याकरणासारखे अवघड विषयही त्याला क्षणात अवगत झाले. जणू काही ज्ञानाचा महासागरच त्याच्यात सामावून गेला होता. मूळ ग्रंथातली ही उपमा किती सुंदर आहे बघा. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं व्हावं, अगदी तसंच त्या मुलाचं एका महान विद्वानामध्ये रूपांतर झालं. चला, आता या कथेचा परिणाम काय झाला आणि तिचा खरा संदेश काय आहे यावर थोडं बोलूया. या घटनेनंतर तर श्रीगुरूंची कीर्ती सगळीकडे पसरली. एक दिव्य हितचिंतक म्हणून लोक त्यांना ओळखू लागले आणि लोकांची त्यांच्यावरची श्रद्धा अजूनच घट्ट झाली. म्हणून या कथेचा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की खऱ्या गुरूंची कृपा झाली तर कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. अज्ञानाचा अंधार दूर होतो, ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि जिथे सगळे मार्ग बंद वाटतात तिथे एक नवीन वाट तयार होते. आणि शेवटी हा एक विचार मनात राहतो की श्रद्धा आणि गुरूंची कृपा खरंच अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करू शकते का, यावर नक्कीच विचार करायला हवा.